नमस्कार. महाराष्ट्राच्या मातीबद्दल बोलायचं झालं ना, तर तिला एक वेगळाच सुगंध आहे. सुगंध आहे भक्तीचा, ज्ञानाचा आणि सेवेचा. आणि हा सुगंध कोणी जपला असेल तर तो इथल्या महान संतांनी, त्यांच्या कार्यातून आणि विचारांतून. तर आज आपण फक्त इतिहासाची पानं नाही उलटणार, नाही, तर आपण थेट एका आध्यात्मिक प्रवासाला निघणार आहोत. एका तीर्थयात्रेला, त्या भूमीवर जिथे या संतांचे पाय लागतात. आता समोर दिसतोय हा नकाशा, हा फक्त काही रेषा आणि नावांचा खेळ नाहीये. असं समजा की हा महाराष्ट्राच्या आध्यात्मिक हृदयाचा ईसीजी आहे. आणि यावर दिसणारा प्रत्येक दिवा तो म्हणजे एक चैतन्याचा झरा आहे. एक असं ठिकाण जिथे हजारो वर्षांपासूनची परंपरा आजही जिवंत आहे. चला तर मग याच नकाशाच्या मदतीनं आपण महाराष्ट्राची ही आध्यात्मिक ओळख उलगडून पाहूया. तर सुरुवात कुठून करायची? अर्थातच वारकरी परंपरेच्या केंद्रस्थानापासून. पंढरपूर, आळंदी आणि देहू ही 3 नावं ऐकलीत तरी पुरे. हाच तर महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीचा मूळ पाया आहे. आणि इथूनच एका महान प्रवासाची, एका महान यात्रेची सुरुवात होते. कल्पना करा, देहू, आळंदी आणि पंढरपूर ही 3ही ठिकाणं जणू एका अदृश्य भक्तीच्या धाग्यानं जोडलेली आहेत. जशी एखादी नदी उगम पावते आणि पुढे वाहत जाते ना, अगदी तसंच ज्ञानाचा आणि भक्तीचा प्रवाह या 3 केंद्रांमधून निघून संपूर्ण महाराष्ट्रात पसरला. देहूतील विचारांची पालखी निघते, आळंदी मार्गे ती पंढरपुरात विठ्ठलाच्या पायाशी पोचते. आणि या प्रवासात काय होतं तर लाखो मनं एकत्र येतात. भेटी लागी जीवा लागली स्यास. आहाहा, संत तुकारामांचे हे शब्द म्हणजे फक्त कविता नाहीये, हा तर प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयातून निघालेला उद्गार आहे. विठ्ठलाला भेटण्याची ती ओढ, ती आस, हीच तर ती खरी शक्ती आहे जी लाखो लोकांना दरवर्षी शेकडो किलोमीटर चालवत पंढरपूरला घेऊन जाते. कमाल आहे ना? आणि या वारीच्या महान प्रवासाचे 2 मुख्य आधारस्तंभ कोण? तर एकीकडे आहेत इंद्रायणीच्या काठावरचे, समाजाला परखडपणे आरसा दाखवणारे बंडखोर महाकवी संत तुकाराम. आणि दुसरीकडे आहेत योगीराज संत ज्ञानेश्वर, ज्यांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखा ज्ञानाचा अथांग सागर सर्वसामान्यांसाठी खुला केला. आणि पंढरपूर म्हणजे फक्त विठ्ठलाचं मंदिर नव्हतं, ते एक सामाजिक समतेचं केंद्र होतं. विचार करा, इथेच संत चोखामेळा यांनी जातीव्यवस्थेवर हल्लाबोल करत उपेक्षितांचा आवाज बनले. इथेच श्रीधर स्वामींनी आपल्या लेखणीतून भक्तीची गंगा घराघरात पोहोचवली. आणि याच पंढरपूरजवळ दामाजी पंतांनी दुष्काळात सरकारी धान्याची कोठारं लोकांसाठी खुली केली आणि खरं तर दाखवून दिलं की नरसेवा हीच खरी नारायण सेवा आहे. आणि ज्ञानेश्वरांची ही जी ज्ञान परंपरा आहे ना, ती तर एकाच कुटुंबात फुलली होती. त्यांचे गुरु कोण होते? तर त्यांचेच मोठे भाऊ संत निवृत्तीनाथ, ज्यांची समाधी त्र्यंबकेश्वरला आहे. त्यांचे धाकटे भाऊ संत सोपानदेव यांनी सासवडच्या कऱ्हेच्या काठी समाधी घेतली. म्हणजे बघा, हे एक असं कुटुंब होतं ज्यांनी सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राला ज्ञानाचा एक अमूल्य वारसा दिला. चला, तर वारकरी परंपरेचं केंद्र तर आपण पाहिलं. आता आपली यात्रा वळते आहे पूर्वेकडे. आपण प्रवास करणार आहोत दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या काठाकाठाने. कारण या नदीच्या काठावर सुद्धा भक्तीचे अनेक वेगवेगळे अनोखे प्रवाह उगम पावले आहेत. तर आत्ता आपला प्रवास सुरू झालाय मराठवाड्याच्या हृदयातून, गोदावरीच्या काठाने. हा तोच प्रदेश आहे जिथे वेगवेगळ्या परंपरांचा संगम झाला आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेला एक वेगळीच खोली मिळाली. ह्या प्रवासात आपल्याला कोण कोण भेटतं? सगळ्यात आधी भेटतात संत एकनाथ, ज्यांनी भारूड या लोकनाट्याच्या माध्यमातून समाजातील ढोंगीपणावर जबरदस्त आसूड ओढले. मग भेटतात संत गोरोबा कुंभार, जे मातेची भांडी घडवताना विठ्ठलाच्या नामात इतके रमून जायचे की आपलं देहभानच विसरायचे. आणि हो, संत जनाबाई, जिने दळणकांडण करता करता अशा काही ओव्या रचल्या की विठ्ठलाशी थेट सखीचं नातं जोडलं. बघा, प्रत्येकाचा मार्ग वेगळा होता, पण ध्येय तो पांडुरंग एकच होता. आणि हेच तर महाराष्ट्राच्या मातीचं खरं वैशिष्ट्य आहे. तिने फक्त आपल्याच परंपरा जपल्या नाहीत, तर बाहेरून आलेल्या परंपरांना सुद्धा आपलंसं करून घेतलं. ह्याच सर्व समावेशकतेचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपला पुढचा थांबा. हे ठिकाण आहे नांदेड. इथे शीख धर्माचे 10वे गुरु गोविंद सिंग यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. खरं तर हे स्थळ महाराष्ट्राच्या सर्वसमावेशकतेचं एक जिवंत प्रतीक आहे, जिथे वेगवेगळे धर्म आणि परंपरा एकत्र नांदतात.
ओके, आता आपण एक मोठी उडी घेऊया, थेट 20व्या शतकात. हा काळ होता स्वातंत्र्याचा, बदलाचा आणि नव्या विचारांचा. याच काळात विदर्भाच्या भूमीतून काही असे संत पुढे आले ना, ज्यांनी हातात वीणा किंवा चिपळ्या नाही तर झाडू आणि लेखणी घेतली आणि अध्यात्माची व्याख्याच बदलून टाकली. नकाशावर दिसणारा हा जो विदर्भ आहे ना, तो जणू काही आधुनिक महाराष्ट्राच्या वैचारिक क्रांतीची प्रयोगशाळाच ठरला. इथले संत देवळात बसून फक्त भजन करत नव्हते. नाही, ते रस्त्यावर उतरले, त्यांनी गावांच्या गावं साफ केली, शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं आणि एक गोष्ट सिद्ध केलीये की भुकेल्याला अन्न देणं हीच खरी पूजा आहे. या काळात विदर्भाने खरं तर 3 महान कर्मयोगी संत पाहिले. एक, हातात खराटा घेऊन गावोगावी स्वच्छता करणारे गाडगे महाराज. दुसरे, गण गण गणात बोते या एका मंत्राने लाखो लोकांना दिशा देणारे शेगावचे गजानन महाराज. आणि तिसरे, ग्रामगीता लिहून खेड्यांच्या विकासातूनच देशाचा विकास कसा होईल हे शिकवणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तर आत्तापर्यंत आपण काय काय पाहिलं? वारकरी संप्रदायाचा भक्तिमार्ग पाहिला, नांदेडमधला शीख परंपरेचा संगम अनुभवला आणि विदर्भातला कर्मयोगाचा मार्गही पाहिला. पण एक प्रश्न मनात येतो, महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आकाशात फक्त एवढेच तारे चमकत होते का? की अजूनही काही प्रवाह होते ज्यांनी या भूमीला आणखी समृद्ध केलं? ह्या प्रश्नाचं उत्तर हो, नक्कीच आहे. आणि ते महाराष्ट्राच्या इतिहासातच दडलेलं आहे. ही संत परंपरा म्हणजे एक महासागर आहे, ज्यात अनेक नद्या येऊन मिळतात. नाथ, समर्थ, दत्त, महानुभाव अशा कितीतरी परंपरांनी या भूमीला वैचारिकदृष्ट्या श्रीमंत केलंय. चला तर आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आपण ह्याच विविधतेचा आढावा घेऊया. ही विविधता किती अफाट आहे याचा जरा विचार करा. एकीकडे छत्रपती शिवरायांना राजधर्म आणि कर्मयोग शिकवणारे समर्थ रामदास, तर दुसरीकडे हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देत सबका मालिक एक म्हणणारे शिर्डीचे साईबाबा. एवढंच नाही, इथे नाथ संप्रदायासारखी योग परंपरा आहे, दत्त परंपरेसारखी गुरु शिष्य परंपरा आहे आणि महानुभाव पंथासारखा एक वेगळाच तात्विक विचारही आहे. म्हणजे बघा, मार्ग कितीही वेगवेगळे असले तरी या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या मातीलाच आपलं कार्यक्षेत्र मानलं. तर नकाशावरचा आपला प्रवास इथे संपतोय. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, या संतांनी सुरू केलेला विचारांचा प्रवास तो कधीही न संपणारा आहे आणि त्यांचा तो चिरंतन वारसा आजही आपल्यासोबत आहे. देहूपासून नांदेडपर्यंत आणि शेगावपासून सज्जनगडपर्यंत आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या या ऊर्जा केंद्रांना एक प्रकारे भेट दिली. आणि यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की ही ठिकाणं म्हणजे फक्त दगडविटांची स्मारकं नाहीत, ही तर महाराष्ट्राच्या चैतन्याची जिवंत स्फूर्तिस्थानं आहेत. या संतांनी दाखवलेल्या समतेचा, भक्तीचा आणि सेवेचा मार्ग तो आजही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यांची ही समाधीस्थळं म्हणजे फक्त तीर्थक्षेत्र नाहीत, तर ती शांती, प्रेरणा आणि आत्मिक बळ मिळवण्याची ठिकाणं आहेत. आणि हा वारसा जपून ठेवणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. या संतांनी आपल्याला मार्ग दाखवला, समतेचा, सेवेचा आणि निस्वार्थ भक्तीचा. पण आजच्या या धावपळीच्या, गुंतागुंतीच्या जगात त्यांच्या विचारांचा हा दिवा आपल्याला अजूनही दिशा दाखवू शकतो का? त्यांचा तो प्रकाश आजही तितकाच प्रखर आहे का? खरं तर हा विचार करायला लावणारा प्रश्न हेच या आपल्या तीर्थयात्रेचं खरं फलित आहे.